मोठ्यांनी खेळा केलेलो नाही, त्यामुळे 100% तुम्ही जसा बोलला सगळी गाणी बिणी जो काही विषय आहे तो सगळं मिटवूनच मी जाणार आहे ना. मग गजराचा विषय पुढचं पुढे घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी अजय जाधव यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. जातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी जातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी कुणी तुया घ्या ग साबण घे कुणी तुया घ्या ग साबण घे कुणी तुया घ्या ग साबण घे टकला आणला रेल्वे स्टेशनला टकला आणला दाताड्यानी टकल्याची जोडी लई भारी गमतीची दाताड्यानी टकलूची जोडी लई भारी गमतीची लोक लुकू बघतात चांगला थोडक्यात घेऊया गाणी सगळी गाणी मिटवणार होय. बाकी विषय बुवा सांगण्याचं तात्पर्य काय. हॅलो आवाज वाढून सांगतो. टाकल्यावर ना एवढा बोललोस चष्मा मी काढून त्या शेजारणीला दिला ती दिसत नाही म्हटलंस ना म्हणून तिकाच देऊन टाकलो आणि असोच फोटो आता मी असोच येते फोटो काढताना होतो तो पण पासून बोलला होता की जाईल ना तू ते का हतरून घालून देवा तुकडे झोपान देतो सर झालं की तुका बोललं होतं जा ताताड्या ते पुरी पुरी म्हणजे तो दुसरा काय बोलतच नाही तुका टाकल्यावरनं बुवा एकच सांगते पुढे बोलायचा की नाही तो विचार तू करा. तू मगाशी सांगितलं JCB म्हणजे काय त्याचा अर्थ तू सांगितलंस बरोबर पण तो विषय वेगळा आहे. त्या JCB बरोबर तुझी तुलना करू नको. तुझी अवस्था काय झाली आहे तू फुकलंच असो तरी मरशी. तू JCB त्यात ताकद होती त्या JCBचा अर्थ सांगितलंस तर मी मान्य करीन बुवा पण तुझी अवस्था बघ ना काय झाली. तुका खुर्चीवर बसता येत नाही आणि तुका ती उपमा काय देणार बुवा. पण एक सांगते बुवा तुझा टकलू टकलू म्हणतस त्यासाठी बुवा तुका सांगते तू टकलू टकलू म्हणतस म्हणून सगळं अगदी बघ माझे मित्र असू दे नसू दे पण सांगायचं तात्पर्य तुका एकच बुवा स्वामी समर्थ घे आमचे भालचंद्र बाबा घे कुठचाही दैवत बघितलंच ना ते माझ्यासारखेच. आता जर बोललंस तर या कणकभूमीतच लक्षात घे तुझे सगळे दात पाडायला जाते लक्षात ठेव. तर काय मोठ्यांच्या समोर सांगते तुका अशा भूमीतच जर बोललंस तर तुझे घशात जातील सगळे. किती टाकल्यावर न बोलशी तिने गाणं सुद्धा तयार केला. अरे ता गाणं म्हणण्यापेक्षा बुवा माझ्या टाकल्यावरनं गाणं म्हणण्यापेक्षा ह्या म्हटलं असतंस ना तर बुवा मी तुला सलाम केलो असतो. भक्तीची गंगा वाहते पहाओ निर्मळ मनाची भक्तीची गंगा वाहते पहाओ निर्मळ मनाची गंगा
तू जेव्हा बोललंस ना की टकले तुझ्या दाताड्यांची ज्ञान राहा आणि मी टकलो कसं झालं तर बोललो बायकोन हात फिरवल्यानंतर केस जात अरे माझ्यासारखे ते तुझ्याकडे रागान बघित होते मी पप्पा नाही सांगत बुवा आणि महिला वर्ग सुद्धा आहे लक्षात घे तू काय बोलतोस तुझ्या लक्षात येतं इकडे बघ तू असं बोललंस ना जेव्हा बायको हात फिरवतात तेव्हा केस जातात तेव्हा तुझ्या बायकोचं तुका फोन येलो ताबडतो बुवा त्या क्षणात फोन येलो त्या गाय गोटणका सुद्धा सहन झाला नाही की तू ह्या काहीतरी खोटं ते का सारखेच फोन येतो माका वाटतं ती विचारता की कधी एकदा तुझ्या टाकल्या एकदा फिरून वाहा तुझा टाकला करून ये किती वाजले किती वाजता फोन येतच बघा त्याचा आमका नाही बाबा असे फोन जो वेळ नाही फोन येऊ बायको झाली तरी पण इतक्या रात्री फोन नाही करणार तो काहीतरी विषय वेगळो काय झाला कसा काय अरे महिलावर सांगतस तणाव एवढं ते टेन्शन इतक्या ना बुवा रात्री आता जरी व भजन ऐकत असली तरी उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून आणि एवढ्याच संसाराची काळजी असतात तो रागात नाव सांगत तर माका देऊच अमोल परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद व टेन्शन रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंदच काय बघूनच ही महिला वर्ग झोपणार बुवा आमका काय तुकाने माका हे दाताड्या आमका पटनाची पडलेली नसतं फावडे पण महिला वर्गांका ती काळजी असतात की रात्री झोपताना सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांचे शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार कारण चुलीत आग करूची असताना शहरात महिला त्यांना गॅस पेटवून डबो करूचो असता बुवा इतकी संसाराची काळजी असतं कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची लाकडा त्यांना टेन्शन नका बुवा समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरतात त्यावेळी फणीत केस साठवतात त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता समजता आणि केस सुद्धा ती महिला वर्ग बुवा टाकून देत नाही इतकी संसाराची काळजी त्या केसांचे गुटळे करून साठवून ठेवतात सगळीच कदम कधी येत तिची वाट बघली तू इलस ना दाताचं दात म्हण घ्या ग कुणी एक टेम्पोला टेम्पो केसावर भांडी की तुका केसांची भरणी देत ते दाताड्या तुका केसांची भरणी देणार ते तुझ्याकडनं मोठा स्टीलचा घमेल घेतो आणि संध्याकाळी नवरविलो की आनंदात सांगतात हो ताबगा समीर भाऊजींनी दाताडे भाऊजींनी मोठा घमेल दिला म्हणजे केस केलेल्याचं दुःख त्यांना नसता पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असताना त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात आणि आमच्या घरी पण बुवा तीच परिस्थिती झाली असो कोण भंगारवालो केसावर भांडी की माका उठवून घालतं आणि माका एक देवा म्हणून माझं तळपाट केला आता आमच्या घरात बुवा भांडी जास्त झाली केस कमी झाले खोटं नाही संसारासाठी त्याग केलेला आहे तूही करून खा तूही करून टाकलं होतं हात फिरव आणि संसारासाठी त्याग कर मग या ठिकाणी कैलासवासी स्वर्गीय रवींद्र जाधव यांच्या स्मरणार्थ लीलाधर जाधव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद 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 गाणं पण कुठच्या गाण्याची वाट लावता तो बघा मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती तो दाताडो कसो झालो तो सांगते तो लहानपणी दुकानात गेलो आणि पहिल्या
त्या काळात ते ह्याच्या टायमात रसगोळी मिळत बघा बोल, ते घेऊ गेलो. ती दिवाळीचं सीझन होतो. दुकानदारान दुकान ते रसगोळी देऊचे ते एका आमटी बार दिला आणि तिने गोळी म्हणून ती खाला. आमटी बार मी तोंडात फुकलो आणि त्याचे दात बाहेर येते. आपटी बारात तो एक दगड 2 दाताच्या मधना बाहेर पडलो म्हणून तो मध्ये होल पडलो त्याच्या दातात. तिने आपटी बार खाला ना तुला. इलो इलो यो इलो ताताडो इलो यो इलो इलो यो इलो ताताडो इलो यो यो तो इलो यो पट्टे तो मारता यो जेती इलो यो आवडा इलो यो ताता इलो यो ताताडो इलो यो इलो इलो यो इलो 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 यो इलो ताताडो इलो यो तो इलो यो पट्टे तो मारता यो जेती इलो यो आवडा इलो यो ताता इलो यो. किती नावं ठेवू तुका, माकाच लाज वाटत तुका म्हणा. तू एकदाच म्हाका टकलो म्हणशील पूण फावडा ताके भारी आहेस बाबा तू. आणि गुलाबी साडी, अरे गुलाबी साडी म्हणता नवीन गाणं येला. अरे गुलाबीची पिवळी होईली आता. गुलाबी साडी गेली आता पिवळी आता तया आहे. पैशांचा उगीच केला म्हणण्याची गोष्ट. जीव इलो तेव्हा त्या मंडळात पण सांगला जेवणाचा उगीच केला आणि असा आळा मारला नाही. ती पद्धत म्हणण्याची पैशाचा उगीच केला. समीर बुवा तासून काढा. समीर बुवा आमका महेंद्र गावकर नाटक थोरले मोल होय ना. हां थोरला मोल त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि जेव केल्यावरती खरी गोष्ट आहे काय टाकल्याची किंमत आपल्या डाळ ओतल्या ती बुवा टाकल्यावर ओतलेली बरोबर भातात गेली आणि एका भात हवंसो झालो. तो भात घेऊन जेव्हा परात घेऊन इलो ना ताट घेऊन यो वाट बघित बसलो ना त्यांनी JCBचा सोडक्या बाहेर काढला आणि असं ताट घेतलं आणि आपल्या ताटात ओतून घेतलं. बुवाचं लगीन गजराच्या वेळी लावूया. फक्त एक गाणं झलक म्हणून बुवासाठी. 2 जीवांचे भावे लग्न मंगलया शुभ झाले शुभ मंगल शुभ झाले शुभ मंगल शुभ झाले शुभ मंगल शुभ दिनी. 2 जीवांचे भावे तुम्हाला सारखो सारखो टकलो म्हणतस ना म्हणून या गाण्यात तुझ्यासाठी गुलाबी साडी नको. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला.
विषय सांगते आणि रूपाचं ध्यानाचा अभंग घेते. शेजारी का म्हणतात कोण चष्मो लावलाय की शेजारी दिसत नाही असं काहीतरी बोललो, काढून ठेवले असा, म्हणजे त्याका असं म्हणायचं मी वासू बुवा असं त्याका म्हणायचा. पण त्याचा डोक्या फिरला शेजारी, अरे आता परिस्थिती अशी आहे बुवा, एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जात, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही बुवा. कलियुगा चणे वाटाणे शेंगदाणे यांका डोळे नसाल सुद्धा लोक त्यांका चकणा म्हणतो. अध्यात्म आहे बरोबरच ना. होय, मी गजर पण लिहिलाय. तुका आणखी एक माहिती सांगते बुवा. ज्यावेळी काम चालू होतं ना, सगळं मंदिर या ठिकाणी आमच्या गोठण देवाचा होता आणि इथे बत्ती लावली जायची. आणि एवढा बुवा त्याच वेळी संध्याकाळी एवढा जोरात पाऊस पडला बुवा, इतक्या जोरदार वादळ बिदळ सगळा असून सुद्धा व इथली बत्ती गेलेली नाही बुवा. जी लावलेली होती ना ती बत्ती गेलेली नाही. तुका सगळी माका माहिती आहेत की नाही ती सुद्धा तू, अरे अपने में कोई इज्जत आहे भाई. हो, तो इलो तुम्ही म्हणता गजरच लिहिला आहे, मी असं करणार. अरे माका माहिती आहे ही परबॉडी म्हणजे खाऊ गोष्ट नाही, कारण या ठिकाणी मी बारी केलेली आहे बुवा. कारण डोंगर कुणाला वाटत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. डोंगर कुणाला वाटत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. आणि या परबॉडीमुळे श्रामंत कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. नादखोळा गणपती पोळा. मी पहिल्यांदाच बोलले बुवा, ही एकजूट त्यांची अशी आहे ना जबरदस्त. नादखोळा गणपती पोळा असा कार्यक्रम बुवा आधी या स्टेशनला करणं म्हणजे 2 देवस्थानं बुवा या कणकवलीत. ती तरी तुका माहिती आहेत का? हे एसटी डेपोत एक दत्तांचं देवस्थान, रेल्वे स्टेशन का बुवा गोठण देवाचं देवस्थान या कणकभूमीत. माका खूप माहिती आहे, फक्त तुझी अक्कल किती आहे ती पहिल्यान माका बघूची आणि नंतर मग माका बोलायचं. तुझी आधी पाजळ मग मी माझी पाजळ होते. हा, माझी पाजळ बरी आहे, तुका नसली तर याच्यावर येऊन पाजळ. अरे नाडण गावाचा अख्ख्या नाडण गावाचा भात खय जोडतात तुका माहिती आहे? अरे मरणात येते भात जोडून जोडून. आणि तू काय सांगतो, अंगणवाडीची नुसती पोराच नाही खेळली, अख्ख्या गावाचा भात जोडत ते ह्या खाळा स्पेशल. हो, तुझ्या दातार काय आता मुख्य माणूचे दातात काय करणार, तू चालणार म्हणजे काही करू शकत नाही. होय ना. 2 फॉरेनर याच्याकडे येली होती, 2 फॉरेनर पोरगी येली आणि सॅमी करीत एका चॉम करी. आणि ह्यो टाकाटक मध्ये होतो. एका वाटलं चल त्या 2 पोरग्यांक घेतल्या आणि घरी घेऊन गेलो. घरी नेल्यानंतर याच्या घराच्या समोर एक फणसाचा झाड आहे. त्या झाड बघून ती पोरगी एका विचारतात, व्हॉट इज दिस समीर, व्हॉट इज दिस समीर म्हटल्यानंतर एका फणसाक इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर माहिती नाही. आता पोरान आणली म्हटल्यानंतर सांगा खावा म्हणून येऊ सांगता दिस इज फणस. तो न वाढला जरा दिस इज फणस. ती जीभ केली दाताच्या मधल्या होलात घातला, दिस इज फणस, दिस इज फणस. ती पोरं म्हणतात व्हेरी नाईस म्हटल्यानंतर वांडरासारखं काप्या फणसार चढलो. एक कापो फणस काढला आणि त्याची 2 भेसकाला केला आणि त्यांना सांगता दिस इज टणक धरू, दिस इज कापो फणस. ती पोरगी म्हणतात व्हेरी नाईस म्हटल्यानंतर बाजूक बरको फणस होतो त्याच्यात चढलो वांडरासारखं. बदको काढून खाली काढीत बसलो नाही, वरतीच फणसात तो हात घातला, 2-4 गरे काढला ते असे कुवळ गोटी भारी यायचं वरतीच फणसावर. आणि त्या पोरग्याला सांगता दिस इज लिपलिपीत करू, दिस इज बरको फणस. आणि ती कुवळ्यामुळे एक गोटी खाली पडली त्यांच्या पुढ्यात. ती पोरगी विचारतात तरी व्हॉट इज दिस समीर, व्हॉट इज दिस. यो वर्ण सांगतात दिस इज गोटी.
आणि चढताना पटकन हाफ पॅन्टीवर चढलेलो म्हणून पोरगी वरती बघून विचारतात, अरे व्हॉट इज दिस समीर? ह्यो सांगता दिस इज पुरी. घेऊया, गजर अजून व्हायचे, त्यामुळे मनोरंजन 100% होणार. बुवा जसे बोलतील तसं मी बोलणार, जेवढा बोलणार ते.
Thank you.